आज जालन्याच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे जे आहे ते छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयातून आपला गट स्थापन केला. आपल्यासोबत आमदार गोरंट्याल. काय सांगाल साहेब, बहुमत मिळाले, आज गट स्थापन केला आहे. आज 41 भारतीय जनता पार्टीचे पूर्ण नगरसेवक घेऊन गट स्थापना केलेली आहे आणि गटनेता म्हणून महेश निकम यांची निवड झाली आणि त्यासोबत प्रतोद म्हणून रमेश गौरवची निवड झाली आणि फॉर्मॅलिटी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता महापौरची प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्या पद्धतीने आपण बघतो सर, जालन्याचं आरक्षण सोडत झालं त्यामुळे जे ते कुठेतरी तुमच्या महापौर पदाच्या इच्छा होत्या. असं नसतं आहे बघा. हे चिठ्ठी निघाल्यानंतर आमची एकच इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला पाहिजे. ते कोणी असेल, भारतीय जनता पार्टीचा पाहिजे या मताचे आम्ही. तर महायुतीतील शिवसेना असेल, भाजप असेल, अनेक ठिकाणी जे आहे ते एकमेकाच्या विरोधात लढले. मात्र नांदेडमध्ये शिवसेना भाजप एकत्र आली. जालन्यात का असणार आहे? ते नांदेडचा तुम्ही सांगता मला आता माहीत पडलं, पण आम्हाला तिकडून असा शिवसेनाकडून असं काही निरोप आला नाही एकत्रित जाऊ म्हणून. आणि त्याने इलेक्शनचा रिझल्ट आल्यानंतर आतापर्यंत काही आमच्याशी कॉन्टॅक्ट केला नाही आणि आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही येऊन गेलो. महापौर पदाची निवडणूक कधीपर्यंत? मला वाटतं आहे की 5 फेब्रुवारीच्या आत घ्यावं लागतं त्यांना. निश्चित बघतोय आपल्यासोबत आमदार गोरंट्याल होते. ज्या पद्धतीनं गट स्थापन करण्यात आला आणि गटनेसुद्धा निवडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.